नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या ही कादंबरी. आज या कादंबरीचा 6वा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. आपण बघितलं गेल्या भागात हा जिल्हा परिषद अध्यक्ष किती डेंजर आहे. त्यांनी सरपंच, पाटील, पाथरे सगळ्यांनाच मारून टाकलेलं आहे. पुरावे नष्ट केलेले आहेत. इतकंच नाही तर त्या हवालदाराच्या हातून पकडले गेलेल्या 2 संशयितांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच मारून टाकले. बघूयात आता याचा तपास कुठल्या वळणावरनं कसा जातोय. ऐकूयात जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या भाग 6वा. महाबळेश्वर येथील पोलीस स्टेशनचा शिपाई राजू पारठे आणि दरेगावचे पोलीस पाटील एकाच वेळी बेपत्ता. दोघांनाही वाघानं खाल्लं असण्याची शक्यता वर्तवली जाते. याबाबत सविस्तर माहिती अशी की चौकशी कामासाठी दरेगावच्या पोलीस पाटलांना आणण्यासाठी पोलीस गाडी घेऊन ड्रायव्हर लक्ष्मण ढेवे आणि शिपाई राजू पारठे गेलेले होते. त्यांनी पोलीस पाटलांना बरोबर घेतलं आणि महाबळेश्वरकडे ते निघाले. महाबळेश्वरला आल्यावर पारठेच्या आग्रहामुळे वाहनचालक लक्ष्मण ढेबे यांना वाहन क्षेत्र महाबळेश्वरकडे घेणं भाग पडलं. मध्येच पोलीस पाटील आणि राजू पारठे उतरले. ते परत जीप जवळ आलेच नाहीत. पोलिसांनी खूप शोध घेतला पण राजू पारठे किंवा पोलीस पाटील यांचा मागमूसही लागला नाही. दरेगावात वाघांनी थैमान घातलं होतं. 6 युवकांपाठोपाठ दगडू आणि सरपंच यांची शिकार यापूर्वी झालेली होती. पैकी सरपंचांची बॉडी मिळाली होती. आता त्या वाघांनी क्षेत्र महाबळेश्वर परिसरात आपला वावर सुरू केले असल्याचं बोललं जात आहे. नरभक्षकाच्या भीतीने सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. शासनाने या नरभक्षकाचा कसून शोध घेऊन त्याची हत्या करावी अशी मागणी सर्वत्र होती आहे. या संदर्भात काही जाणकारांचं म्हणणं असं आहे की वनसंरक्षण खातं आणि राज्य शासन यांनी स्वतंत्र मोहीम आखून खास शिकारी पथकामार्फत या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करायला हवा. शशिकलांनी ही बातमी वाचली. स्थानिक बातमीदाराची ती बातमी होती. ती पुरती चक्रावूनच गेली. काय घडतंय हे तिला कळेना. एवढं घडूनही अजूनही लोक वाघानेच हत्या केल्या असं म्हणत होते. त्यांचंही काही चुकतंय असं नाही. हत्यांमागचं कारणच स्पष्ट होत नाही आहे. त्यामुळे गावकरी तसं बोलत आहेत. शशिकला अशी विचारमग्न असताना आप्पासाहेब पोद्दार आणि श्रीपाद रूममध्ये दाखल झाले. आप्पासाहेब आणि श्रीपादला असं अचानक आलेलं बघून शशिकलाला खूप आश्चर्य वाटलं. पण तिने तसं दाखवलं नाही. त्यांना पाणी दिलं, चहाची ऑर्डर दिली आणि विषय काढला. डॅडी अहो असे अचानक फोन नाही का करायचा? आम्ही आलो. आप्पासाहेबांनी दीर्घ सुस्कारा सोडला. डॅडी काही विशेष? नाही विशेष असं काही नाही. तुझ्या दृष्टीने तर अजिबात नाही पण माझ्या दृष्टीने आहे. डॅडी असं का बोलतायत हे शशिकलाला कळेना. शशिकला पेपरच्या बातम्या वाचून आप्पासाहेब अस्वस्थ झालेत अगं. श्रीपाद म्हणाला. असं होय, कमाल आहे तुमची डॅडी. अहो एवढं मनाला लावून घ्यायचं का? शशिकला तू निर्णय घेऊन इथे आलीस. मी निर्णय घेऊन आलो आहे. मी तुला बरोबर घेऊन जाणार. आणि श्रीपाद कोणता निर्णय करून आलाय? शशिकलाच्या या प्रश्नाने श्रीपाद गोंधळला. मी म्हणजे तसं हवा खाण्यासाठी नक्कीच आलेला नाही आहे. श्रीपादचं येणं शशिकलाला आवडलंच नव्हतं. तसं म्हणजे बघ आता श्रीपाद काहीतरी बोलायचं म्हणून बोलला. शशिकला मी माझ्याबरोबर आणलं आहे त्याला कारण मी घेतलेले निर्णय त्याच्या समोर सांगणं गरजेचं आहे. कोणते कोणते निर्णय तुम्ही घेतलेत मला तरी ऐकू द्या. पहिला निर्णय, तुला इथे अजिबात ठेवणार नाही, माझ्याबरोबर घेऊन जाणार. ओके. दुसरा, तुझं लग्न मी ठरवलं आहे. श्रीपाद बरोबर? शशिकला शांतपणे म्हणाले. हो बेटा. डॅडी मी दोन्हीही निर्णय मान्य करत नाही आहे. शशिकला आप्पासाहेबांचा चहा तयार करण्यात गुंग होती. आप्पासाहेब धूर्त होते. मुलीच्या तोंडच्या बेफिकिरीनं त्यांना राग आला होता पण तो त्यांनी दाखवला नाही. त्यांनी शक्य तितक्या प्रेमानं तिच्याशी बोलायचं ठरवलं. हे बघ, मी बाप आहे बेटी तुझा. आपल्या मुलांची काळजी घेणं हे प्रत्येक आईबापाचं कर्तव्य असतं. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्या ना की काळजाची चिरफाड होते बेटा. ज्या गावात हत्याकांड सुरू आहे तिथे एकट्या मुलीला ठेवणं कसं शक्य आहे?
अहो डॅडी, तुम्ही उगाचच माझी काळजी करताय. शशिकला, मी तुझा बापच नाही तर मी तुझी आईसुद्धा आहे. तू लहान असताना तुझी आई गेली, मग मी झालो तुझी आई. तुला वाढवलं, मोठं केलं, तुला शिकवलं. मी तुझ्या आवडीनिवडीच्या आड कधीही आलेलो नाही, पण हा मृत्यूशी खेळ खेळण्याची तुझी आवड मला शांत नाही राहू देत बेटा. डॅडी, अहो पण माझी तुला शपथ आहे, हे मी नाही आता सहन करू शकत बाळा. शशिकला गप्पच झाली. अगं, जिथे गावात पाटील सरपंचाची गय नाही तिथे तुझ्यासारख्या परक्या मुलीची काळजी घेणार कोण? हे बघ, मी तुला घेऊन जाण्यासाठीच आलो आहे. परत जाईन तर तुला घेऊन जाईन, नाहीतर मी इथे राहायचं ठरवलं आहे. मी यायला तयार आहे डॅडी, शशिकला अनिच्छेनं म्हणाली. आप्पासाहेबांना खूप आनंद झाला. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे. तुम्हाला या वयात त्रास द्यायचा माझा अजिबात विचार नाही आहे. शशिकलांनी वडिलांच्या वरच्या प्रेमापोटी निर्णय जाहीर केला. मुलगी आज मूडमध्ये आहे, आपल्या विचाराबाहेर नाही, हे बघून आप्पासाहेबांनी दुसरा विषयही काढला. श्रीपादची आई आणि तुझी आई दोघी सख्या बहिणी इतक्या जवळच्या. तुझ्या आईने श्रीपादच्या आईला वचन दिलं आहे. खूप वेळा ऐकून झालं आहे ते. आईने दिलेलं वचन पूर्ण करायलाही मी तयार आहे, शशिकला काहीशी रागानं म्हणाली. म्हणजे बेटी, आप्पासाहेबांना आनंद झाला. मी श्रीपादशी लग्न करायला तयार आहे. आता तर आप्पासाहेबांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. शशिकलांनी बॅग भरायला सुरुवात केली. तिने ठरवलं, वृत्तपत्राकडे राजीनामा द्यायचा, मोकळं व्हायचं, लग्न करायचं, 4 चौघींसारखा संसार करायचा, दळायचं, रांधायचं, खायला घालायचं, पोरांना जन्माला घालायचं. वडिलांच्या इच्छेखातर हे सगळं करायचं. थोड्या वेळातच सूर्यराव आला. शशिकलाची बॅग भरण्याची तयारी चालू होती. आप्पासाहेब आणि श्रीपाद मख्ख बसून होते. सूर्यरावाच्या आगमनाची दखल शशिकलाने घेतली नाही. ती त्या मूडमध्येच नव्हती. तसा सूर्यरावच म्हणाला, शशिकला, काही विशेष? शशिकलाला एकेरी नावानं हाक मारल्याचं बघून आप्पासाहेब आणि श्रीपाद बघत राहिले. शशिकला, हे कोण? सॉरी, तुमची ओळख करून द्यायची राहिली. हे बघा, हे माझे डॅडी आप्पासाहेब पोतदार. सूर्यरावने नमस्कार केला. आणि हे, शशिकलाचे शब्द ओठाआड रेंगाळले. ती कशी तरी म्हणाली, हे माझे भावी पती श्रीपाद. शशिकलाला वाटलं हे ऐकून सूर्यराववर वीज कोसळेल, त्याला दुःख होईल, पण नाही. सूर्यराव खळखळून हसत होता. त्यांनी श्रीपादचा हात हातात घेतला आणि म्हणाला, तुम्हाला भेटून फार आनंद झाला. का कोण जाणे, पण शशिकलाला सूर्यरावचा रागच आला. पण ती बोलली नाही. बाय द वे, मी सूर्यराव, भारतीय सेनेत असतो मी. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. आप्पासाहेब, सूर्यरावांच्या इतर गप्पा चालू झाल्या. शशिकलाला त्यात रस नव्हता. डॅडी, तुम्ही जेवून घ्या. डायनिंग हॉलमध्ये जाताय का इथे मागवू? नाही, आपण डायनिंग हॉलमध्ये जाऊ. मग तुम्ही आणि श्रीपाद जा. आणि तू? नाही, मला जेवायचं नाही आहे, तुम्ही घ्या जेवण. आप्पासाहेब, श्रीपाद जेवायला हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये निघून गेले. जाताना त्यांनी सूर्यरावला सुद्धा आग्रह केला, पण तो जेवण करून आल्यानं तो काही गेला नाही. आता रूममध्ये सूर्यराव, शशिकला दोघंच राहिले. एक बोचरी शांतता तिथे निर्माण झाली. सूर्यराव शांत होता. शशिकला विषयाला कशी सुरुवात करावी या विचारात होती. सूर्यराव, माझं लग्न ठरलं. तिने शांततेचा भंग केला. सूर्यराव शांत. मी आज जायचं ठरवलं आहे. सूर्यराव शांत. सूर्यरावची ही शांत वृत्तीच शशिकलाला आवडली नाही. तिला वाटलं होतं हा किमान दुःख व्यक्त करेल, पण हा मुख्य. तिच्या रागाची सीमा झाली तशी ती त्याच्या जवळ आली आणि काय होतंय हे समजण्यापूर्वी ती त्याच्यावर त्राटिकेसारखी तुटून पडली. फाड फाड बोलत राहिली. दगड आहात तुम्ही, दगड, निव्वळ दगड. माझं प्रेम नाही ओळखू शकलात. मी जीवाची कुरवंडी केली, पण तुम्ही निर्जीव राहिलात. माझ्या प्रेमाची घोर फसवणूक केलीत. तुम्ही पुरुष नाही, तुम्ही तरुण नाही. बोलताना तिला भान राहत नव्हतं. बोलता बोलता ती रडायलाच लागली. सूर्यरावांना भेटण्याची, निरोप घेण्याची ही शेवटची वेळ. दोघांच्या जीवनाचे 2 वेगवेगळे प्रवाह इथून पुढे सुरू होणार होते. दुःख होतं, विरहाची आग होती, तसा राग होता, प्रेमाच्या निराशेचा दाह होता. शशिकला,
शशिकला, आय लव्ह यू शशिकला. सूर्यरावाच्या यंत्राला पहिल्यांदाच भावनांची वाचा फुटलेली होती. त्यांनी तिला जवळ घेतली आणि तिच्या कानात तो पुटपुटत होता, शशिकला, मला तू पहिल्या भेटीपासूनच आवडतीयस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला तू हवी आहे सगळं. सूर्यरावाच्या या शब्दांनी शशिकलाच्या डोळ्यातून दुःखाऐवजी आनंदाश्रू व्हायला लागले. तिच्या सर्वांगाचं फुलपाखरू झालं. रोमारोमात कळ्या उमलल्या. अगं शशिकला, तुझ्यासारखी सुंदर मुलगी कुणाला आवडणार नाही? पण मग तुम्ही आजपर्यंत बोलला का नाहीत? मी परिस्थितीचं भान ठेवून होतो. कसली परिस्थिती? अगं तुझी, माझी. मी नाही समजले. शशिकला, माझं जीवन म्हणजे आळवावरचं पाणी. हो, किती वेडे आहात तुम्ही. सैनिक म्हटलं की तो मारण्यासाठीच जन्माला येतो असा समज आहे का? पण समाज तरी त्या दृष्टीनंच बघतो ना गं. बघ ना, सैनिकाला मुलगी देताना वधूचे माता पिता किती नाखुश असतात. पण मी नाही आहे. आणि तुझे डॅडी, ते मी पाहून घेईन की. आणि त्या श्रीपादचं काय? ते श्रीपादने ठरवायचं आहे. आपलं काय कर्तव्य आहे त्याच्याशी? स्वप्न पाहायची नसतात, ती जगायची असतात, हे सुद्धा त्याला माहिती नाही आहे बिचाऱ्याला. दोघांचं असं बोलणं चालू असताना दरवाजावरची बेल वाजली. डॅडी, श्रीपाद एवढ्यात परत आले कसे हा विचार करत शशिकलाने दार उघडलं तर दरवाज्यात जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव थोरात. संभाजीराव थोरातांना दरवाज्यात पाहून शशिकलाला धक्का बसला. आम्ही संभाजीराव थोरात, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे. आम्ही साधे अध्यक्ष असलो ना तरी जिल्ह्यातले आमदार खासदार आम्हाला बाप समजतात. त्यांना निवडून द्यायचं का त्यांना आसमान दाखवायचं हे सगळे शेवटी आम्ही ठरवतो. निवडणुकीच्या वाहनापासून खर्चाची सगळी जबाबदारी आमच्या खांद्यावर असते ना. त्यामुळं आम्ही आमच्या मुठीत अख्खा जिल्हा ठावला आहे. आणि त्याचा फायदा असा झाला का जिल्ह्यातले 6 आमदार आमच्या आजच्या कटपुतळे आहेत. बावल्या हो, बावल्या. आता आमदार आमच्या हातात मानले हो. मुख्यमंत्र्याला बी आमच्या खिशात ठेवून आमचे सगळे व्यवहार करतोय आम्ही. कसं? संभाजीरावांच्या या बडबडीनं त्रासलेल्या सूर्यरावांनी प्रश्न केला. ते ठीक आहे, पण आम्हाला एवढं सगळं सांगण्यामागचा तुमचा हेतू? हा जिल्हा आहे ना, यो आमचं संस्थान आहे, संस्थान. भलं बुरं आमचं आम्ही बघून घेऊ. वार्ताहर लोकांनी नको तिथं नाक खुपसणं योग्य नाही म्हटलं. नेमकं काय सुचवायचं आहे तुम्हाला अध्यक्ष महाराज? शशिकलाने तिखट स्वरात विचारलं. आमच्या संस्थानातला कारभार आमच्या मर्जीप्रमाणे चालतोय. कलेक्टर, जिल्हा परिषदेचे CEO, DHP यांना आमच्या मर्जीतच राहायला लागते. वार्ताहरांनी आमच्या मर्जीप्रमाणे लिहायला लागते. आणि नाही लिहिलं तर मग DSP वसंतराव फरांदेंना विचारा ना काय होतं ते. गेला का नाही बिचारा गडचिरोलीला. आमच्या मर्जीत राहिला असता ते 4 पैसे कमवले असते. झालं तुमचं सांगून संभाजीराव थोरात? सूर्यरावनं चिडून विचारलं. नाही झालं नाही. आम्हाला यागळाच सौदा करायचा आहे. त्या बाईला आम्ही मानतो आपण. लय हुशार रे. हिच्या लेखणीला दार रे. सत्यापर्यंत जायची धडपड आहे हिच्याकडं. लेखणीला शैली बी लय भारी आहे हिच्या. ही अशी माणसं आम्हाला आवडतात. आम्ही कदर करतो असल्या माणसांची. आता ती लेखणी आमच्यासाठी चालवली तर आम्ही त्याचं योग्य इनाम बी देऊ. म्हणजे आम्ही लय वार्ताहरांना सांभाळले हो. 4-8 दिवसांनी एखादी वार्ताहर परिषद घेतो आम्ही. हायवेवरचं छानचं हॉटेल निवडतो, वल्ली पार्टी ठेवतो, खा प्या म्हणतो. बस खाण्यापिण्यावर भागते बघा त्यांचं. मग काय हो, रकानेच्या रकाने भरून लिहितात. म्हणजे सगळं मिळमिळे तो. तुमच्या लेखणीची ताकदच नाही त्याच्यात. म्हणून तुम्ही आहे ना चुकीच्या ठिकाणी आलाय तुम्ही. शशिकला ताडकन म्हणाली. मी फुकट तुम्हाला काम नाही करायला लावते. महिना 10,000 निवडणूक काळात वर काम आहे. संभाजीराव थोरात, फार मोठा चुकीचा अर्थ काढून आलाय तुम्ही माझ्याकडे. मी विकाऊ नाही. माझी लेखणी माझ्या मर्जीनुसार चालते.
कोणाची बटीक होण्यासाठी जन्माला आलेली नाही आहे मी. संभाजीराव, आम्ही दिशाहीन शोध करत होतो. आज तुम्ही इथे आलाय. आम्हाला अचूक दिशेनं शोधकार्य सुरू करण्याचं मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद. खरंच आपले आभार. आपण जाऊ शकता. याचा अर्थ गुडघ्यात मेंदू असणाऱ्या माणसाला नाही समजणार. निघा आता. खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी जनावरांच्या बाजारात जा. जी विकली जातात ती जनावरं असतात. आम्ही माणसं आहोत. आमचा बाजार नाही मांडला आम्ही. हे लय महागात पडन बरं का. स्वस्त व्यवहार तुमच्याशी तरी आम्ही नाही करणार. पश्चात्ताप करायची पाळी येईन. स्वेच्छेनं केलेल्या कामात पश्चात्ताप नसतो. अजून विचार करा. विचार करून आम्ही बोलतोय. मग आजपासनं तुमचं आणि माझं वैर सुरू. पालथी मूठ मिशांवरनं फिरवत संभाजीराव म्हणाले. ठीक आहे, आव्हान स्वीकारलंय मी. शशिकला तेवढ्याच तोऱ्यात म्हणाली. ठीक आहे, बघू ना या वैरात कोण संपतंय. बघतोच मी. संभाजीराव निघून गेले. शशिकला, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली? कोणती? तू, मी, आमच्या गावच्या युवकांच्या कथित हत्यांचा शोध घेतोय आपण. या संभाजीरावांनी त्यात हस्तक्षेप चालवला आहे. म्हणजे या प्रकरणाशी संभाजीरावांचा काही संबंध? अरे नक्कीच असणार आहे. शशिकला, आमच्या गावात त्याचं अलीकडे 2दा झालेलं आगमन, सरपंचाच्या शरीराची डॉक्टरी तपासणी होण्यापूर्वी दहन करण्याचं कारस्थान, DSPच्या बदलीसाठी केलेला अट्टाहास. शशिकला, अगं दरेगावच्या प्रकरणाशी या संभाजीरावाचा जवळून संबंध असणार. अगदी बरोबर आहे. मग आता आपल्या तपासाची दिशा? संभाजीराव थोरात. तेवढ्यात आप्पासाहेब आणि श्रीपाद जेवण करून रूममध्ये आले. झाली ना तयारी बेटा? डॅडी, मी माझा निर्णय बदलला आहे. शशिकला, हो डॅडी. डॅडी, युद्धातून मी माघार घेतली तर ते शल्य आयुष्यभर माझा पाठलाग करत राहील. बेटा, या युद्धाशी तुझा काय संबंध आहे? मी माणूस आहे डॅडी. इथे माणसांच्या हत्या होत असताना मी पळून जाऊ? शशिकला, दरेगावच्या 6 युवकांच्या कथित नरभक्षणाच्या बातमीने मी इथे आली आहे. मी शोध घेऊ लागली आहे. माझ्या शोध घेण्यामुळे पुढे 2 व्यक्तींच्या कस्टडीत आणि त्यानंतर पाटील, सरपंच, दगडू अशा हत्या होत गेल्या आहेत इथे. मग बेटा, अशी परिस्थिती इथे असताना त्या हत्याराला शिक्षा होईपर्यंत मला येता येणार नाही डॅडी. पण ती मेलेली माणसं तुझे नातेवाईक नाही आहेत ना? पण माणसंच होती ना ती. मीही माणूस आहे. नातेवाईकच कशाला हवेत? मग या श्रीपादला काय सांगणार आहेस? माझा प्रवास वेगळ्या वाटेनं जाणार आहे. अच्छा, या फौजीनं तुला भडकवलेलं दिसतंय. नाही डॅडी, या फौजीने मला जीवनाचा अर्थ सांगितला. याचा अर्थ तू येणार नाहीस. डॅडी, प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी केलेल्या परिश्रमांना आत्ता कुठे अचूक दिशा सापडतीये. काही दिवसच मला इथे थांबायला लागणार आहे डॅडी. शशिकला कळवळून म्हणाली. आप्पासाहेबांनी रागाला आवर घातला. म्हणाले, बेटा, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी आग्रह करतोय. आप्पासाहेब, नका काळजी करू. मी फौजी आहे. मी काळजी घेईन. तुम्ही निश्चिंत राहा. आप्पासाहेबांना सूर्यरावच्या या आगाऊ बोलण्याचा राग आला, पण त्यांनी तो गिळला. त्यांनी विचार केला की हा विषय नाजूक आहे. हा विषय कौशल्याने, कल्पकतेने हाताळला पाहिजे. ताणलं तर तुटेल ही भीतीसुद्धा होतीच. आपल्या मुलीला आपल्या काबूत ठेवून मगच बोलता आलं असतं. पण मुलगीच आज अशी वागती आहे. रागवून चिडवून हा विषय आपण हाताळला तर आपण यशस्वी होणार नाही. आप्पासाहेब आणि श्रीपाद निघून गेले. शशिकला, तुला महत्त्वाचं सांगायला आलो आहे मी. हां बोला. राकेश पाटेकरांची बदली झाली आहे. DSP फरांदेंच्या पाठोपाठ राकेश पाटेकरांची बदली? म्हणजे मी जमेला धरलं होतं तसंच झालं. तू हे जमेला धरलं होतं? अर्थात. पोलीस कस्टडीत आरोपीचा मृत्यू म्हणजे निलंबनच, पण बदलीवर निभावलं हे नशीब आहे. मला वाटतं त्याच्या पूर्व कर्तबगारीचा विचार झालेला असणार. पण फरांदे साहेबांची बदली म्हणजे सुशिक्षित बेरोजगार युवकांवरचा गोळीबार. हे कारण? असं नाही मला वाटतं शशिकला. मला वाटतं गोळीबार हे फक्त निमित्त असावं. त्या बदलीमागे सुद्धा मला संभाजीरावांचा हात वाटतोय. फक्त शंका आहे? नाही,
पाटेकरांच्या अगोदरचे इन्स्पेक्टर देशमुख यांच्या कस्टडीपासून संभाजीराव खूप रागात होते. मग याचा अर्थ तुमच्या गावच्या युवकांच्या बेपत्ता होण्यामागे संभाजीरावाचा हात आहे. बरोबर आहे. आता आपल्याला एक करायला लागणार आहे. आपण हात धुवून संभाजीरावाच्या पाठीमागे लागलं पाहिजे. आपण म्हणतोय ना, इतकं सोपं नाही बरं ते. पाटेकर फरांदेंसारखे अधिकारी आता आपल्या पाठीशी नाही आहेत. हा, तेही खरंच आहे शशिकला. पण माझा विश्वास आहे शोधकार्याचा मार्ग अचूक झाला की आपण पुराव्यासकट आरोपी हजर करू. पण आरोपी बलाढ्य आहे. तो पुरावेसुद्धा नष्ट करतोय. ठीक आहे ना? ठीक आहे. आपण त्या बलाढ्य आरोपीवरच आता धडक द्यायची आहे. आता तुम्ही माझ्या डॅडींना माझी काळजी घ्यायचं वचन दिलं आहे, मग मी तरी का घाबरू? चला कामाला लागूया. पहिलं महत्त्वाचं काम करू का? कोणतं? सूर्यरावने तिच्या गालाचं एक दीर्घ चुंबन घेतलं आणि म्हणाला, हे काम. शशिकलाने त्याच्या मिठीतून सुटायचा अजिबात प्रयत्न केला नाही, पण हे दरवाज्यावरच्या बेलला काही आवडलं नाही. ती कर्कशपणे ओरडली. शशिकलाने दरवाजा उघडला. दरवाज्यात राकेश पाटेकर उभे होते. या साहेब. आता मी कसला आलोय साहेब? महाबळेश्वर पोलीस स्टेशनवरनं बदली झाली म्हणून काय साहेब पण जातं असं थोडंच आहे? हे बघ शशिकला, सूर्यराव, आपण स्वाभिमानी आहेत, मानी आहोत. अपमानित होऊन असं बदली होऊन जाण्यापेक्षा आपण राजीनामाच देऊन मोकळे झालो भाऊ. दोघांनाही आश्चर्याचा धक्काच होता. आणि शशिकला, राजीनामा दिला म्हणून मी माझ्या कार्याला पाठ दाखवली असं नाही बरं. म्हणजे पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्या आरोपींच्या खुन्याला कस्टडी दाखवल्याशिवाय घरीही जायचं नाही असं मी माझ्या मनाशी पक्क ठरवलेलं आहे. सूर्यरावांना शशिकलाला पाटेकरांचा अभिमान वाटला. पाटेकर साहेब, आपण मानलं बरं का तुम्हाला. अहो, सुभाष देशमुख आणि तुम्ही किती फरक आहे हो. हे बघा, आता फरक, तुलना, विचार, गोडवे यात वेळ घालवायचा नाही. आता आपण आपलं लक्ष निश्चित करायला हवं. आम्ही केलं आहे. कोणतं? संभाजीराव. नाही 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 संभाजीरावांवर आपण लक्ष ठेवण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष केंद्रित करू. हे बघ, त्या दिवशी दरेगावच्या पोलीस पाटलाला आणण्यासाठी राजू पारठे हा शिपाई आणि ड्रायव्हर गेला होता. पाटलांना त्यांनी जीपमध्ये बसवून आणलंही. पण राजू पारठे आणि पाटील गायब झाले. हे तर खरं आहे का नाही? महापाटील आणि पारठे गेले कुठे याचा शोध घेणं गरजेचं आहे. हो, पण ते शोधणार कसं? मी तपास केला आहे. क्षेत्र महाबळेश्वरच्या अलीकडे ते दोघे जीपमधनं उतरले होते हे ड्रायव्हरनी मला सांगितलं आहे. अच्छा, म्हणजे आपण शोधाला तिथून सुरुवात करणार. बरोबर आहे. आपण क्षेत्र महाबळेश्वरपासून शोधाला सुरुवात करणार आहोत. ओके. क्षेत्र महाबळेश्वरच्या रस्त्याला DSPची गाडी लागली तेव्हा त्यांच्या अंगावर शहारे आले. दाट काळोख, किर्र जंगल, निर्मनुष्य रस्ता. आपण जंगलात गुहेत शिरतोय असं त्यांना वाटत होतं. नवे DSP रावखंडे विदर्भातले. विदर्भातच जन्म झाला आणि वरपर्यंत हात असल्यानं आत्तापर्यंतची सर्व सेवाही विदर्भातच झाली. खाण्यापिण्याचा बोलबाला वाढला. थेट विधानसभेत प्रश्न गाजला. पुरावा काही मिळाला नाही, पण साहेब म्हणाले विरोधी पक्षवाले खूप बोंबलतात, थोडी हवा बदलून या. म्हणून मग झाली साताऱ्याला बदली. रावखंड्यांनीही सगळं काही पचवायला हाच पर्याय बरा असं समजून सातारा स्वीकारलं. सकाळी हजर झाले आणि हा संध्याकाळी पार्टीचा बेत त्यांनी स्वीकारला. स्वतः जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं निमंत्रण म्हणून त्याने नकार दिला नाही. खाणं पिणं होतं, मैत्री वाढते, अशा माणसांमुळे धंद्याला बरकत येते हे रावखंड्यांना माहिती होतं, त्यामुळे ते आले. फार्म हाऊसवर गाडी आली. अगोदरच हजर झालेल्या संभाजीराव थोरातांनी हात जोडून स्वागत केलं, बैठकीवर बसवलं, ग्लासाला ग्लास भिडले आणि ओल्या ओठांनी चर्चा सुरू झाली. रावखंडे, आपल्यासारख्या माणसाची जिल्ह्याला आवश्यकताच होती बरं का. अहो, निवडणुका जवळ आल्या आहेत, हाताला हात द्यायला बरं असतं ना. ते हाताला हात द्यायची आमची भूमिकाच आहे. आम्ही त्या पहिल्या भेटीतच जाणलं साहेब. अहो, आम्ही त्या फरंद्याला तेच म्हणत होतो, पण आमच्या विरोधी त्यांनी वेळाच उचलला राव. गेला म्हणा आपल्या करणीने. तो गेला आणि आम्ही सुटलो. संभाजीराव, तुम्ही एवढ्यात कुठले सुटताय राव? सुशिक्षित बेरोजगार युवकांवरचं गोळीबार प्रकरण, त्याच्या चौकशीसाठी सरकारने कमिटीच नेमली ना. कमिट्या कमिशनची भीती या संभाजीरावाला नाही बरं का.
अशा लय कमिट्या कमिशनं पाहिल्या आम्ही. साहेब हा सगळा फारसा असतोय हो. विरोधकांच्या तोंडाला लावण्याचा फेविकॉल येतो. नाही ते काही असू दे, पण युवकांवर झालेला गोळीबार हा पोलिसांनी केला नाही याला पुरावा मिळाला आहे बरं का. कोणता? पोस्टमॉर्टेममध्ये मिळालेल्या गोळ्या या बनावट रिव्हॉल्वरच्या होत्या. हा तेच आहे. त्यातनं काय निष्पन्न होणार आहे? पोलिसांनी गोळीबार केला नाही म्हणून काय तुमचे ते फारंदे परत येणार का इथं? एकदा बदली झाली का झाली. संभाजीराव थोरात लक्षात घ्या. पुढे प्रश्न निर्माण होतो ना, तो गोळीबार केला कुणी? विरोधी पक्षाने केला. यात प्रश्न कसला आलाय? आम्ही सांगतोय की आमच्या पक्षाच्या मोर्चावर विरोधी पक्षाशिवाय दुसरं कोण गोळीबार करणार? पण हे सर संभाजीराव आपल्याला पुराव्यानिशी दाखवावं लागेल. ते करतो मी. 4-2 माणसांची धरपकड करा. गल्ली बोळातले बेवडे पडलेले असतात. कॉम्बात मार मार मार. बोलता येणार नाही एवढं हाना त्यांना. आम्ही बोलण्याचं काम करू, पेपरात बातमी देऊ, विरोधी पक्षाचे लोक म्हणून रान उठू. मला वाटतं त्यामुळे धोकाही व्हायची शक्यता आहे. कसं काय? काय अशा केस दीर्घकाळ चालतात हो. आज ना उद्या चौकशीत ती लोफर माणसं आहेत हे लोकांच्या निदर्शनाला आलं तर. मग मात्र संभाजीराव विचारमग्न झाले. त्यांच्या डोक्यात कल्पना आली. असं करतो, माझ्या खात्रीतली 2-4 माणसं देतो. माणसं माझी असतील पण नाव विरोधी पक्षाचं घेतील. तुम्ही त्यांना अटक करा, बंद करून टाका. अशी माणसं मिळतील? शेकडो मिळतील हो. पैसा वाचला कुणी बी दावत येते. हा पैसे फेका ना तुम्ही. बाई बी येते का नाही आपल्याकडं? आता बाईवरनं आठवलं, शशिकला पोद्दार या वार्ताहर बाईपासनं सावध राहा बरं का. का बरं? अहो त्या दरेगावच्या व्याघ्र हत्या प्रकरणात कारणाशिवाय लक्ष घालते ती बाई आणि पेपरातनं वाटेल तर बरळती ती. हां ते पेपरात वाचलं आहे मी. तिच्याच काय माहिती. आता वाघानं खाल्लेली माणसं परत येणार आहेत का? पण नाही ना. हे बाई कारणाशिवाय गाडलेलं प्रकरण उकरत बसली राव. मग तो खड्डा ती स्वतःसाठी खोदत असेल. हा पण तिच्यावर चांगलं लक्ष ठेवला पाहिजे बरं का साहेब. तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवा, आम्ही तुम्ही सांगाल त्याच्यावर लक्ष ठेवतो. हा व्यवहार आम्हाला एकदम पसंत आहे. म्हणजे बेस्टच व्यवहार म्हणा. दोघांनीही ग्लासेस खाली ठेवले. सुमेर सिंग आणि दगडूच्या जागी नव्यानं रत्नागिरीहून आलेल्या अल्लीनं त्यांना जेवण वाढलं. श्रोते हो, हा होता 6वा भाग. बघूयात आता काय होतंय. शशिकला काही त्याच्या वडिलांबरोबर किंवा त्या श्रीपादबरोबर परत गेलेली नाही आहे. त्यात आपले दोनही नायक तिच्याबरोबर आहेत आत्ता. आणि पाटेकरांचं तर काय सांगायचं, नोकरीला राजीनामा देऊन ते या शोधकार्यात या दोघांना सामील झालेत. अशी ही तिघांची जमलेली गट्टी पुढच्या भागात काय करणार ऐकूयात उद्या 7व्या भागात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.